मतांवर निवडून यायचंय, बाकी सगळ्यांची गरज नाही. गेट आउट. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. पण अशा लोकप्रतिनिधी आणि अशा कडवटपणा असलंच पाहिजे. आम्ही काही इकडे तिकडे बघणारे लोक नाही. नुकसान कसं आज मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो, मी अभिमानाने सांगतो मी आमदार हा हिंदू मतांवरच झालेलो आहे. आम्हाला जास्त अभिमान आहे. मी गेलोच नाही ऑनलाईन मध्ये मत मागणारे नाही की आता म्हणतात नाव काय कोणाला द्यायचं तर द्या. पण मी तुम्हाला सांगतो की फक्त नुसतं निवडून आलो नाही. 2019 ला जेव्हा निवडून आलो, पहिल्यांदा निवडून आलो 26,000, 19 ला निवडून आलो 29,000. मग ह्याच वर्षी जेव्हा जे लोकसभाची निवडणूक झाली, ज्यावेळी वडील निघाले उमेदवार होते खासदार म्हणून, तेव्हा 29,000 वरून 42,000 वर गेलो. आणि आता जेव्हा 24 ला आमदार म्हणून निवडून आलो 58,000 निवडून आले. काय फरक पडला मला? काय फरक पडला? उलट माझे सर्व खर्च लोक फिरवत होते. ते मुंबईवरून आलेले, साऊदीवरून आलेले माल काढण्यासाठी बॅगा करून ते कैसा भी इसको गिराओ वरना विधानसभा में हम लोग को तो जीने देता नहीं. पण माझ्या इकडला हिंदू समाज जागृत झाला, उभा राहिला, मतदान केलं आणि या आमदार नाही मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आलेलो आहे. काही फरक पडत नाही. आपण आपली भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे की बाबा मला हिंदूंच्याच मतांवर निवडून यायचंय, बाकी सगळ्यांची गरज नाही. गेट आउट. काय फरक पडत नाही. आपण हिंदू म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये भूमिका अशी सरळ स्पष्ट ठेवली तर कोणालाही काय फरक त्याचा पडत नाही. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक कोंबलतात. हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमच्या ते एक बाहेर येतात मतदान करायला, हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला.